नमस्कार. या ठिकाणी तुम्हाला काय दिसते बरं? तर तुम्हाला वाटलं असेल की हा एक सामान्य रस्ता आहे, पण ही एक विमानाची धावपट्टी आहे. एक विमान नुकतेच त्या धावपट्टीवरून धावायला सुरुवात करत आहे. सुरुवातीला जेव्हा आपण टायमर सुरू करतो त्यावेळी ते विमान या ठिकाणी असते. तर असं समजा या ठिकाणचा त्याचा वेग u इतका आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय शोधायचे आहे बरं? तर ते विमान एका ठराविक वेळेनंतर त्या धावपट्टीवर किती अंतर गेले असेल, तसेच त्या ठिकाणी त्याचा नवीन वेग काय असेल. म्हणजेच मला म्हणायचं आहे ती या वेळेनंतर ते विमान या ठिकाणी असेल असं समजा. पण लक्षात घ्या की या ठिकाणी त्याचा वेग आधीपेक्षा जास्त असेल, कारण सुरुवातीपासूनच तो धावपट्टीवर वेग घेत होता. मग प्रश्न हाच आहे की त्या ठिकाणी त्याचा वेग काय असेल, आणि मग या विमानाची दिशा जर धावपट्टीच्या दिशेनेच असेल तर त्या वेळात त्या विमानाचे विस्थापन किती झाले असेल. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतात. त्यामुळे हा वेग किंवा मग विस्थापन काढण्यासाठी आपण आता समीकरणे तयार करूयात. वेग काल संबंधाचा आलेख हा अशा प्रकारचा हा वेग किंवा मग विस्थापन काढण्यासाठी किंवा त्यासाठी समीकरण बनवण्यासाठी एक सोपा मार्ग आहे. मग या आलेखाकडे बघा. हा आलेख या विमानाची धावपट्टीवरील जी स्थिती आहे तीच स्थिती सांगत आहे. जेव्हा विमान सुरू होते म्हणजेच वेळ ही 0 असते, त्याच वेळी त्या विमानाचा वेग हा u आहे असं समजा. पुढे t या वेळेनंतर त्या विमानाचा नवीन वेग हा v इतका होतो. आता एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. इथे या आलेखात ही रेषा अगदी सरळ काढली आहे. याचं कारण असं आहे की इथे त्वरण हे स्थिर आहे. याचा अर्थ काय होतो तर त्या विमानाचा वेग हा प्रत्येक सेकंदाला एका ठराविक त्वरणाने वाढत जातो. उदाहरणार्थ सुरुवातीला ते विमान इथे होते तेव्हा त्याचा वेग होता समजा 20, तर पुढच्या सेकंदाला तोच वेग झाला समजा 25, तर त्याच्या पुढच्या सेकंदाला तो 30 झाला असेल. म्हणजेच पुन्हा तो वेग 5 ने वाढला आणि परत पुढच्या सेकंदाला तो 35 झाला. म्हणजेच काय, प्रत्येक वेळी तो वेग 5 ने वाढत जाणार. याचाच अर्थ होतो त्या विमानाचे त्वरण हे स्थिर आहे. तर मग आता पुढे जाऊ व स्थिर त्वरणात वेग व विस्थापनासाठी समीकरणे मिळवूयात. चालेल ना? व्यवस्थित लक्ष द्या, हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. तर प्रथम या v ने सुरुवात करू. मग याला सोडवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या त्वरणाची व्याख्या लक्षात घ्यावी लागेल. मग त्वरण बरोबर काय? तर त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले वेळ. म्हणजेच ठराविक वेळेत वेग कितीने बदलतो हे मोजणे. बरोबर. तर या उदाहरणात वेगातील बदल काय बरं? तर या ठिकाणी अंतिम वेग v आहे, तर सुरुवातीचा वेग हा u इतका होता. मग वेगातील बदल काय असेल तर v वजा u भागिले हा वेग बदल होण्यासाठी किती वेळ लागला? तर बघा 0 ते t म्हणजेच वेळ बरोबर t. मग या ठिकाणी आपल्याला या v ची किंमत काढायची आहे. तर मग आपल्याला या समीकरणाची थोडीशी पुनर्रचना करावी लागेल, सोबत थोडा बीजगणिताचा वापर पण करावा लागेल. मग थोडा वेळ व्हिडिओ थांबवा. तुम्हाला हे जमते का ते बघा. नक्कीच जमेल. तर मग जर तुम्ही त्या समीकरणाची पुनर्रचना आणि बीजगणिताचा योग्य वापर केला असेल तर तुम्हाला हे उत्तर मिळेल. इथे v बरोबर u अधिक at. मग या समीकरणाचा वापर करून आपण v ची किंमत काढू शकतो. पण मला इथे तुम्हाला सांगू द्या की त्यांनी हेच पुस्तकात कसं केलं आहे. तर पुस्तकात त्यांनी हे समीकरण या आलेखावरूनच काढलं आहे. जर तुम्ही या आलेखाकडे पाहिलं तर ही जी लांबी आहे ना ती इतकीच आहे. मग ही लांबी किती होईल तर v एवढी, आणि ही लांबी u एवढी होईल. म्हणजेच या आलेखात v बरोबर u अधिक या ठिकाणी जी लांबी आहे त्याची किंमत असेल. बरोबर ना? मग या भागाची लांबी काय असेल? आणि मग त्यांनी या समीकरणाचा वापर केला आणि म्हणाले बघा v बरोबर u अधिक at आहे. म्हणजेच v किती असायला हवं तर u अधिक ही जी लांबी आहे इतकं. तर मग या समीकरणावरून ती लांबी किती असेल तर at, म्हणून ही लांबी झाली at. आणि मग त्यामुळं v बरोबर होतं u अधिक at. तर हे सारखंच झालं. बरोबर. तर महत्त्वाची गोष्ट काय ते बघा, हे काही नवीन समीकरण नाही, हे फक्त या त्वरणाच्या व्याख्येची आपण केलेली पुनर्रचना आहे. समजतंय ना? तर मग तुम्हाला नेमकी त्वरण म्हणजे काय हे लक्षात असेल, आणि जरी तुम्ही हे समीकरण विसरला असाल तरी सुद्धा तुम्ही या v ची किंमत काढूच शकता. बरोबर ना? तर हे तुम्हाला समजलं असेल. मग आता दुसरे समीकरण मिळवूया. मग पुढे यानंतर आपण विस्थापन काढण्यासाठी समीकरण तयार करणार आहोत. मग या ठिकाणी विस्थापन काढण्यासाठी मी विस्थापन बरोबर वेग गुणिले वेळ हे सूत्र वापरू शकतो का? तर नाही.
या ठिकाणी मी हे सूत्र वापरू शकत नाही. का नाही बरं? कारण हे सूत्र तेव्हाच उपयोगी पडते जेव्हा वेग हा स्थिर असेल. पण या ठिकाणी जर बघितलं तर वेग हा स्थिर नाही, तो सतत बदलत आहे. मग वेगासाठी तुम्ही कोणती किंमत ठेवणार? वेग तर बदलतोय, येतंय का लक्षात? मग काय करायला हवं? तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जेव्हा आपण वेग व वेळ यांचा गुणाकार करतो तेव्हा आलेखाच्या दृष्टीने तो गुणाकार या आलेखाचं क्षेत्रफळ दर्शवत असतो. म्हणजेच वेगकाल संबंधी आलेखामधील क्षेत्रफळ आपल्याला विस्थापन सांगते. तर मग या ठिकाणी सुद्धा विस्थापन काढण्यासाठी आपल्याला हे क्षेत्रफळ काढावे लागेल. जर तुम्हाला यावर अजूनच माहिती हवी असेल तर आपला आधीचा व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळं अगदी व्यवस्थित समजेल. तर असू द्या, या ठिकाणी विस्थापन काढण्यासाठी मला फक्त या आलेखाच्या क्षेत्रफळाची गरज आहे. त्यामुळं आता या धावपट्टीची मला गरज नाही, तर हिला मी खोडून टाकतो. मग पुढे आपण आपलं समीकरण काढूया. तर बघा, दुसरं समीकरण विस्थापन आपण यसने दाखवतो. तर विस्थापन बरोबर या आलेखाचं क्षेत्रफळ. मग हे क्षेत्रफळ कसं काढणार? तर या आलेखाकडे काळजीपूर्वक बघा. या ठिकाणी मी एक आडवी रेषा काढली तर मला दोन आकार मिळतात. एक हा आयत तर दुसरा हा त्रिकोण. म्हणजेच काय? तर एकूण क्षेत्रफळ बरोबर या आयताचे क्षेत्रफळ अधिक या त्रिकोणाचे क्षेत्रफळ. तर आता सुद्धा ती वेळ आली आहे की ज्या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ थांबवू शकता व स्वतःहून सोडवू शकता. तुम्ही नक्कीच हे सोडून बघा. मला खात्री आहे की तुम्हाला हे कसं सोडवायचं हे माहीतच आहे. मग प्रयत्न करा. तर मग विस्थापन बरोबर या आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजेच u गुणिले t. तर हे झालं ut अधिक या त्रिकोणाचे क्षेत्रफळ. मग या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असेल? तर 1/2 गुणिले पाया. तर या ठिकाणी पाया हा t इतका आहे म्हणून इथे आपण t घेतले. गुणिले उंची. तर या त्रिकोणाची उंची किती आहे? तर आपण बघितलं ती आपल्याला मिळते at म्हणून at. t गुणिले at जर आपण केलं तर आपल्याला मिळेल at चा वर्ग. तर अशा प्रकारे या ठिकाणी विस्थापनाचं समीकरण बनेल s बरोबर ut अधिक 1/2 at वर्ग. तर मग आपण आता ही दोन समीकरणे मिळवली. आता आपल्याला तिसरे समीकरण मिळवायचे आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्याला आता तिसऱ्या समीकरणाची काय गरज? आपल्याला तर v व s च्या किमती हव्या होत्या आणि त्या आपल्याला मिळाल्यात, बरोबर? तर मग या ठिकाणी तुमचं म्हणणं सुद्धा बरोबर आहे. आपल्याला ही दोन समीकरणं पुरेशी आहेत. मग तिसरं समीकरण का पाहिजे ते लक्षात घ्या. जर तुम्ही या दोन्ही समीकरणांकडे काळजीपूर्वक बघितलं तर असं लक्षात येईल की या दोन्ही समीकरणामध्ये t हा सामायिक आहे. म्हणजेच ही दोन्ही समीकरणं वेळेवर आधारित आहेत. म्हणजेच ही दोन्ही समीकरणे सोडवण्यासाठी आपल्याला t ची किंमत माहीत असणं गरजेचे आहे, बरोबर? पण कधी कधी असं होतं की उदाहरणात वेळ दिली जात नाही. मग अशा वेळी आपण कसं काय यांच्या किमती काढणार, बरोबर ना? तर मग यासाठी आपल्याला तिसऱ्या समीकरणाची गरज आहे की जे वेळेवर आधारित नसेल. म्हणजेच उदाहरणात जरी वेळ दिलेली नसेल तरी सुद्धा आपण विस्थापन काढू शकतो. तर मग हे समीकरणासाठी मी पूर्णतः गणिती क्रियेचा वापर करणार आहे. इथे आपण भौतिकशास्त्राचा वापर करणार नाही. तर आपण काय करणार ते बघा. आपण या दोन समीकरणांचा वापर करणार व यातून वेळ बाद करणार, बरोबर? तर मग आपण काय करू शकतो बरं? तर या समीकरणावरून आपण t ची किंमत काढू शकतो व ती किंमत या समीकरणामध्ये t च्या जागी ठेवू शकतो. मग बघू शकतो की आपल्याला विस्थापन बरोबर काय मिळते. पण थेट असं केलं तर ही वेळखाऊ प्रक्रिया होईल. कारण या समीकरणात बघितलं तर इथे t आहे, त्यानंतर इथे t चा वर्ग आहे, त्यामुळं ही वेळखाऊ प्रक्रिया होईल. हे सोपं करण्यासाठी तुम्हाला माहीत आहे का मी काय करणार ते? तर मी हे क्षेत्रफळ पुन्हा काढणार. पण यावेळी त्याचे दोन भागात विभागणी न करता संपूर्ण क्षेत्रफळ काढायचा प्रयत्न करणार. म्हणजेच काय? तर मी या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढणार. म्हणजेच हे पूर्ण क्षेत्रफळ. तुम्हाला कळेल हे का असं करायचं ते. तर मग विस्थापन बरोबर या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ ते हे किती येईल? तर 1/2 गुणिले पाया गुणिले समांतर बाजूंची बेरीज म्हणजेच त्या चौकोनाच्या समांतर उंचींची बेरीज. तर मग हे आपण आता सोडवूया. तर विस्थापन बरोबर 1/2 गुणिले पाया. तर पायाची किंमत किती होईल? तर t गुणिले समांतर उंचींची बेरीज म्हणजेच v अधिक u. मग आता या समीकरणाकडे बघा. यामध्ये एकच t आहे
तर ह्या समीकरणावरून आपण टी ची किंमत काढू व ती या समीकरणातील टीच्या ठिकाणी ठेवली तर आपल्याला विस्थापनाची किंमत मिळेल। तर मग या ठिकाणी आपण बघितलं तर टी ची किंमत काय होईल, थोडं बीजगणितीय क्रिया केली तर आपल्याला मिळेल टी बरोबर व्ही वजा यू भागिले ए। हे तुम्हाला समजलं का? तर पुन्हा व्हिडिओ थोडा वेळ थांबवा व खात्री करून घ्या। तर मग टी बरोबर व्ही वजा यू भागिले ए, सो ए म्हणजेच त्वरण। मग आता आपण काय करायचं, तर ही टी ची किंमत आपण या समीकरणातील टीच्या ठिकाणी ठेवूया आणि मग बघूया आपल्याला काय उत्तर मिळते। तर मग आता पुन्हा तीच वेळ आली आहे की ज्या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्ही थांबवायचा आहे व तुम्ही स्वतःहून सोडवू शकता की नाही ते बघायचं आहे। मग सोडवा बरं, तुम्हाला काय उत्तर मिळते ते। चला आपण याला सोडवूया। तर या ठिकाणी मी टी ची किंमत ठेवली तर आपल्याला मिळेल विस्थापन बरोबर 1/2 गुणिले टी ची किंमत व्ही वजा यू भागिले ए गुणिले व्ही अधिक यू। पुढे आपण याला सोडवलं तर आपल्याला मिळतं विस्थापन बरोबर 1/2 गुणिले, तर या ठिकाणी या अंशाकडे बघा, आपल्याला दिसते व्ही वजा यू गुणिले व्ही अधिक यू, तर मग हे बनेल व्ही वर्ग वजा यू वर्ग भागिले हा ए। तर हे कसं आलं तुम्हाला माहीतच आहे। मग पुढे आपण याला सोडवलं तर आपल्याला मिळेल व्ही वर्ग वजा यू वर्ग बरोबर 2as, आणि हेच आपलं तिसरं समीकरण आहे। आणि तुम्ही बघू शकता की ते वेळेवर आधारित नाही। मग या ठिकाणी आपण सर्व तिन्ही समीकरणे एका ठिकाणी मांडली आहेत। तर हा भाग संपण्यापूर्वी चला बघूया या समीकरणाचा उपयोग होतो की नाही ते। आता हे तपासण्यासाठी आपण ए म्हणजेच त्वरण बरोबर 0 घेऊया। तर विचार करा, जर त्वरण बरोबर 0 ठेवलं तर याचा अर्थ होतो की इथे कुठलंच त्वरण नाही, म्हणजेच एखादी वस्तू इथे समान वेगाने जात आहे। मग या समीकरणांसोबत काय होते ते बघूया। तर पहिल्या समीकरणात जर ए बरोबर 0 ठेवला तर हे निघून जाईल। मग आपल्याला काय मिळेल, तर व्ही बरोबर यू। मग इथे काय अर्थ लागतो का, तर हो, कारण जर त्वरण 0 असेल तर या ठिकाणी अपेक्षित आहे की वेग हा स्थिर राहील। याचा अर्थ होतो की वेळ किती पण असो त्या ठिकाणी विमानाचा अंतिम वेग हा सुरुवातीच्या वेगा इतकाच असेल। तर इथे हे बरोबर आहे। अशा प्रकारे आपण दुसऱ्या समीकरणात ए ची किंमत 0 ठेवली तर काय होईल, तर हे पद निघून जाईल। मग आपल्याला मिळेल विस्थापन बरोबर यू टी। तर नीट बघा, जर आपण या सूत्राकडे बघितलं तर आपल्याला मिळते विस्थापन बरोबर वेग गुणिले वेळ, कारण इथे त्वरण नाही। मग हे समीकरण आपल्या जुन्या समीकरणाशी साम्य दाखवते। तर मग अशाच प्रकारे आपण तिसऱ्या समीकरणात सुद्धा ए बरोबर 0 ठेवले तर आपल्याला पुन्हा मिळेल हे व्ही बरोबर यू, जे की आपण आधीच बघितले आहे। तर अजून एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी वेग हा वाढत जाण्यापेक्षा वेग कमी कमी होत गेला तरी अशा परिस्थितीत सुद्धा ही समीकरणे उपयोगी येतात। फक्त अशा परिस्थितीत एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते, जर वेग कमी होत असेल तर आपल्याला त्वरणाची किंमत ही ऋण घ्यावी लागेल। यालाच आपण अवत्वरण म्हणतो। मग आता याचा सारांश बघूया, आपण कशा प्रकारे ही समीकरणे मिळवली। पहिलं समीकरण हे व्ही साठी आहे। तर हे कसं मिळवलं, तर त्वरणाच्या व्याख्येची किंवा सूत्राची पुनर्रचना करून आपण हे मिळवलं। त्यानंतर दुसरं समीकरण हे विस्थापनासाठी आहे, ते आपण या आलेखाचं क्षेत्रफळ काढून मिळवलं। कसं, तर या भागाचे 2 भाग केले, म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ अधिक त्रिकोणाचे क्षेत्रफळ। ही 2 समीकरणं खरे तर पुरेशी आहेत, पण आपण तिसरं समीकरण मिळवलं ते वेळेवर आधारित नाही, आणि ते मिळवण्यासाठी आपण टी ची किंमत या समीकरणावरून काढली व तिला दुसऱ्या समीकरणात टीच्या ठिकाणी ठेवली। त्याच प्रकारे यासाठी लागणारा वेळ वाचवण्यासाठी आपण विस्थापन हे या समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाने पुन्हा काढले, म्हणजेच आपल्याला एकच टी मिळाला होता। मग आपण त्याची किंमत ठेवून विस्थापन काढले। तुम्ही थेट टी ची किंमत काढली असती तरी सुद्धा तुम्हाला तेच उत्तर मिळाले असते, परंतु असं करताना तुम्हाला थोडा वेळ जास्त लागला असता, बाकी काही नाही। आणि जाता जाता हे पण लक्षात घ्या की ही समीकरणे तेव्हाच उपयोगी पडतील जेव्हा त्वरण हे स्थिर असेल, अन्यथा त्यांचा काहीच उपयोग होणार नाही। धन्यवाद।